जाळी कोण दे ते सांभाळी. देवाच्या दारामध्ये घंटा असतो ना, आणि आपण काय करतो, दारात आलो की पहिला काय वाजवतो, घंटा, आणि मग दर्शन घेतो. आणि येताना सुद्धा वाजवतो का वाजवतो? हे कधी कळलं आपल्याला? याच्यावर विचार केला आपण? एकच विचार आहे, घंटा वाजवला काय म्हणतात, देव जागी होतात. आपण घंटा वाजवलो की देव झोपत असेल तर हे बरोबर आहे का? महाराज काही काही प्रश्न छोटे पण फार मोठे आहेत. आपण जेवायला बसलो की पाणी फिरवतो, बाकीचे म्हणतात हे पाणी का फिरवायचं, त्याला काय उत्तर द्यावं? अरे ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्मणावतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. हे भोजन नाही, आहुती. आता ज्याला काहीच कळत नाही मला पाणी काय फिरवता म्हणजे मुंगे येऊ नये म्हणून काय सांगता का? एकदम मी घंटा वाजवलो की देव जागी होतो, मग आशीर्वाद देतो. अरे नाही, देव उलट म्हणतो, माझ्याकडे येताना प्रपंचाचे जे काही तुमच्या डोक्यामध्ये विषय आहेत ना, घंटा वाजवला की ते पडून जातात. रिकाम होऊन मग देवाकडे गेल्यावर देव मग पाहतो आणि आपल्याला आशीर्वाद देतो. आणि आपण जर समजा घंटा वाजून नाही गेलो आणि नाही काही जर केलं या भावनेमधून, तर देव म्हणतो घंट्या मारे, आला तरी आणि गेला तरी. हे लक्षात ठेवत हवं, कारण सहज बोलणे करोनी सायास. पण हे सगळे संस्कार लाभण्यासाठी एक लक्षात ठेवा, आई जर कीर्तनाला जात असेल, बाप जर कीर्तनाला जात असेल, तर पोरगा कीर्तनाला आल्याशिवाय. पण आई वडील जर घरी बसतात आणि मुलाला म्हणतात जा, मुलगा येतो कीर्तनाच्या निमित्ताने, पण कीर्तनात बसत का? तुका म्हणे ज्याचा पिता नाही शुद्ध तयाशी गोविंद दुरावला. आणि अलीकडे महाराज हे संस्कार अतिक्रमण व्हायला लागले. मुलाच्या हातामध्ये आपण मोबाईल देतो, एवढे चिटकतात त्याला, कारण अध्यात्मापेक्षा विज्ञान जास्त प्रगतीवर येईल. पण जेवढं विज्ञान वाढल तेवढी अधोगती, आणि जिथं विज्ञान संपते तिथून पुढे अध्यात्माला सुरुवात होते. कधी विसरू नका. अर्जुनाचं हे सांगितलंय, अर्जुना ज्ञान विज्ञान सहितम ज्ञात्वा मोक्षसे शुभात्. विज्ञान अगोदर आणि अध्यात्म नंतर, कारण विज्ञान कळल्याशिवाय अध्यात्मात प्रवेश होत नाही. विज्ञानाची प्रसार युग आहे. विज्ञान कुठे आपल्याला फसवते, पण विज्ञान दुःखाला कारणीभूत होते आणि अध्यात्म जर केलं तर सुखाला कारणीभूत होते. हे विसरता कामा नाही. कारण जेवढ्या वस्तू झाल्या ते एरळते माईक दुःखाची. आणि अध्यात्म जे आहे ना, गाथा ज्ञानेश्वरी भागवत विचारसागर चांगदेव पासष्टी, श्री विज्ञानाला विसरून अध्यात्मामध्ये प्रवेश करणारे. ज्या घराण्यामध्ये माझ्या वडिलाची तुझी जन्म सेवा पांडुरंग